आपल्या जीवनाच्या धावपळीत आपण देवाला विसरतो, पण देव कधीच आपल्या लेकरांना विसरत नाही। आज स्वामी समर्थ स्वतः आपल्याला एक अद्भुत संदेश देत आहेत। स्वामी म्हणतात, लेकरांनो, माणसाचे आयुष्य म्हणजे एक नदी, कधी शांत, कधी वेगवान, कधी पुरात वाहणारी। या नदीत कधी दगड येतात, कधी वळण येतात, कधी खोल जागा येतात, पण नदी थांबत नाही। माणसानेही थांबायचं नसतं। तुम्ही म्हणता, स्वामी, आमचं नसीब साथ देत नाही, पण मी सांगतो, नसीब नाही, तुमची मेहनत तुमचं भविष्य लिहिते। रडू नका, हार मानू नका, कारण तुमची प्रत्येक परीक्षा तुम्हाला मजबूत करण्यासाठीच असते। माझा आशीर्वाद देण्यापूर्वी मी तुमचे धैर्य पाहतो, तुमची निष्ठा, तुमचे प्रयत्न पाहतो। जो माणूस अडचणीतही देवावर विश्वास ठेवतो, त्याला कोणी रोखू शकत नाही। कधी कधी तुमच्या आयुष्यात लोक येतात, काही मदत करतात, काही दुखावतात, पण दोघेही तुम्हाला शिकवतात, कोणावर राग धरू नका। राग ठेवल्यावर मन थकून जातं आणि थकलेल्या मनात मी प्रवेश करू शकत नाही। तुम्हाला भीती वाटते उद्या कसा असेल, पण मी तुम्हाला सांगतो, उद्या चांगला असेल, कारण तुम्ही आज चांगलं करत आहात। मनातली भीती बाजूला ठेवा, चिंता दूर करा। तुमच्या आयुष्यात एक नवीन उषःकाल येत आहे। जे तुमचं आहे ते कधीच दुसऱ्याला मिळणार नाही, आणि जे तुमचं नाही ते लाख प्रयत्न करूनही तुम्हाला मिळणार नाही। म्हणून ज्यांचं मिळालं नाही त्यासाठी रडू नका, ज्यांचं मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा। मी तुमच्या घरात दारी उभा आहे, तुम्ही एक पाऊल टाका, मी 10 पावले धावून तुमच्याकडे येईल, हे माझं वचन आहे। जीवनात काही गोष्टी तुटतात, नाती, आशा, स्वप्न, पण काळजी करू नका, नवनिर्माण करण्याची ताकद मी तुमच्या हृदयात ठेवली आहे। लेकरांनो, आजपासून तुम्ही स्वतःला एक वचन द्या, मी कुणाचं वाईट करणार नाही, मी कुणाला दुखवणार नाही, मी मेहनत करेन आणि देवावर विश्वास सोडणार नाही। मी स्वामी समर्थ, मी नेहमी तुमच्या सोबत आहे, तुमच्या दुःखात, तुमच्या आनंदात, तुमच्या प्रत्येक पावलात। आजचा माझा संदेश तुम्हाला एक नवा प्रकाश देईल। जागा, धैर्याने जगा, उठून उभे राहा, कारण मी आहे तुमच्या मागे।